स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। आटपाडीतील बोंबेवाडीत दिवसा ढवळ्या बेसुमार वाळू उपसा, आकाचा आका कोण, पडळकर चिडले, काय म्हणाले। 30 वर्ष खवय्यांच्या पसंतीस उतरलेलं स्वादिष्ट व चविष्ट तसेच स्वच्छतेत एक नंबर असणारं हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह भोघाट व्हेज नॉन व्हेज जेवणाची उत्तम सोय, निसर्गरम्य परिसर, टेरेस गार्डन व कॉन्फरन्स हॉल, फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, एसी डायनिंग हॉल, भव्य पार्किंग, वाढदिवस, मुंज, पारशे, पार्टी तसेच इतर कोणत्याही कार्यक्रमांसाठी प्रशस्त हॉल। तर मग आजच अवश्य भेट द्या हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह, कराड विजापूर रोड, भिवघाट। एसएस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स। आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा 2 वर्षांची वॉरंटी। एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर 30% डिस्काउंट, ॲक्सेसरीजवर तब्बल 70% मोठा डिस्काउंट। शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध। या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या। आटपाडी तालुक्यातील बोंबेवाडी इथं दिवसा ढवळ्या वाळू उपसा होत असून प्रशासनाच्या आशीर्वादाने हा वाळू उपसा सुरू असल्याचा आरोप सांगली जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी केला। गेल्या अनेक दिवसांपासून दिवसा ढवळ्या सुरू असलेल्या वाळू उपशाचा तात्काळ बंदोबस्त करावा व या पाठीमागील आकाचा आका कोण याचाही छडा लावावा अशी मागणी त्यांनी केली। गेल्या अनेक दिवसांपासून इथं हा बेसुमार वाळू उपसा होतोय, हा काय आता नवीन राहिलेला नाही। याबाबत अनेकांनी तक्रारी करून देखील तो बंद होत नाही। याबाबत आम्ही वरिष्ठ पातळीवर दाद मागणार असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलंय। हो का, बोंबेवाडीवरचा साठा हा काय नवीन आहे। बोंबेवाडीला महानदीवर प्रशासनाच्या मदतीने आणि या वाळू सम्राटाची आक्का यांच्या माध्यमातून वाळू उपसा कायम होतोय। खरं तर याच्या बद्दल आम्ही आता वरिष्ठ लेवलवर दाद मागणार आहे। जी तालुक्यामध्ये जे वाळू सम्राट आहेत यांचा कणा मोडायचा आम्ही सारेजण प्रयत्न करणार। प्रशासनावर स्थानिक आमदार आणि त्याचे पिल्लावळ हे प्रशासनावर दबाव आणत आहेत आणि त्यामुळे हे वाळू उपसा जोमात चालू आहे। खरं तर बघितलं तर मानगंगेवर बरेच दिवस लोकांनी तिथं बराच विरोध केला। जी लोक विरोध करते त्यांना ह्यांनी मारहाणी पण करायचा प्रयत्न केलाय। त्यामुळं हा बोंबेवाडीचा प्रश्न तसा फार चिघाळलेला आहे आणि प्रशासनाने याच्यावर कडक कारवाई करावी। कारवाई करणं तर आम्ही मग वरिष्ठांना भेटून सारेच बाहेर काढणार आहे। तुमची आता पुढील भूमिका काय? लवकरात आमची भूमिका आहे की तालुक्यातला जे 2 नंबर धंदे आहेत, खानापूर आणि आटपाडी तालुक्यातले हे 2 नंबर धंदे आम्ही बंद करायसाठी प्रयत्न करणार आहे। स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा। आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा।